नमस्कार, मी स्नेहांकिता. आपल्या आस्वाद मेजवानीचा ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पोटॅटो ट्विस्टर घरामध्ये कसं तयार करायचं आणि त्याची संपूर्ण कृती आपण बघतोय. तर हे अगदी सोपं बनवायला आहे. तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी बनले बघा. हे बघा. तर तुम्ही हे आवाज येतोय बघा तुम्हाला. ह्याच्यापेक्षा तर हे तुम्ही अगदी मेयोनीज बरोबर किंवा केचप बरोबर, सॉस बरोबर, तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे जे मेयोनीज मिळतात ते डिप मिळतात त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही. अत्यंत सोपी साधी रेसिपी आहे. अगदी इव्हनिंग स्नॅक्सना तुम्हाला एक उत्तम पर्याय होतो. तर तुम्ही हे कसं बनवायचं त्यात आपण त्याची रेसिपी पाहूया. तर पोटॅटो ट्विस्टर आज आपण बनवतोय. त्यासाठी लागणारं आता साहित्य बघूया आपण. इथे 2 बटाटे घेतलेत मी, कॉर्नफ्लॉवर घेतलाय, चाट मसाला थोडा घेतलाय, मीठ घेतले, चटणी आणि इथे पेरी पेरी मसाला घेतलाय. तुम्ही तुमच्या कुठलाही आवडीचा मसाला घेतलात तरी चालेल. सगळ्यात आधी आपण ह्या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्यात. आणि हा बटाटा असा आपल्याला या पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायचा. असं आपण दुसरा पण बटाटा सोलून घेऊ. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, हा असा स्लायसर घ्यायचा. आपण जसे चिप्स पाडतो ना, तो आपल्याला स्लायसर घ्यायचा आहे. त्याच्याने आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत. जसे आपण चिप्स पाडतो त्या पद्धतीनेच याने पूर्ण बटाटा असा फिरवून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने असे आपले चिप्स पाडून घेऊ. आधी आपल्या ह्या सगळ्या स्लाइस पाडून तयार आहेत. आता हे स्वच्छ पाणी स्वच्छ होईपर्यंत धुवूया. इथे बघा, आपण स्वच्छ हे बटाटे स्लाइस धुवून घेतले. आता ह्याच्यामध्ये चमचाभर छोटा मीठ टाकूया आणि ह्याला एक अर्धा तास आपण असं हे पाण्यामध्ये ठेवून देऊया. आधी आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला स्लरी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण इथे बघा, हे 2 चमचा मी मैदा घेतला आहे. त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर बघा, 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर वापरते. नुसत्या कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली तरीसुद्धा चालणार आहे. सगळं 4 चमचे कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकले. त्याच्यामध्ये थोडंसं बघा मीठ टाकतो आपण. थोडंसं तिखट, अगदी थोडं तिखट टाकलं. आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी तुम्ही घालू नका. त्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्या. पाणी आपल्या अंदाजे तुम्ही वापरा. ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामुळे ते मध्येच बसतं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघ, या पद्धतीची आपली स्लरी पाहिजे आपल्याला. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल रंगसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता, पण शक्यतो आपण फूड कलर न वापरता हे बनवूया. इथे बघा, कॉर्नफ्लॉवरची आपली ही स्लरी बनवून झाले. कलर बघा. आपल्याला काय करायचे आहे, ह्या पोटॅटोच्या ज्या स्लाइसेस आपण बनवून घेतलेल्या आहेत त्याला अशा पद्धतीची स्टिक मिळते बघा. तंदूरसाठी वगैरे वापरतात किंवा पनीरचा टिक्का मसाला करतात त्यासाठी, किंवा पोटॅटो ट्विस्टरसाठी सुद्धा ही स्टिक वापरतात. या पद्धतीची स्टिक्स आपण घ्यायची, अशी स्लाइस घ्यायची बटाट्याची. थोडी आपल्याला अशी ही बेंड करायची किंवा फोल्ड करायची आणि ह्याच्यामध्ये हे असं
आपल्याला हे बघा असं टाकायचं आहे. दुसरं घ्या, पुन्हा एकदा अशी फोल्ड करा आणि असं आत्ता आपल्याला काय करायचं, असं ट्विस्ट मारायचं, म्हणजे असं एक विरुद्ध दिशेने आपल्याला हे लावत जायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे आधी पूर्ण करून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने आपले हे सगळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता ही आपण जी स्लरी बनवून घेतली त्याच्यामध्ये हे ट्विस्टर घ्यायचं, त्याला असं सगळ्यांनी कोट करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे व्यवस्थित सगळे व्यवस्थित कोट झाले पाहिजेत. तुम्ही हे पसरट भांडंसुद्धा घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने आपण आधी हे सगळे आधी कोट करून घेऊया आणि मग त्याला फ्राय करू. असं एक्स्ट्रा असेल ते काढून टाकायचं, प्लेटमध्ये ठेवून देऊया. इथे पाहू शकता तुम्ही आपण जे स्लरीमध्ये कोट केलेलं आहे आपण हे पोटॅटो, त्याला मी या प्लेटमध्ये ठेवले जेणेकरून हे एक्स्ट्राचं जे काही स्लरी असेल ती निथळून खाली जाईल. तर हे जोपर्यंत तयार होतं करतोय आपण तोपर्यंत मी एका बाजूला तेल तापायला ठेवलं होतं. इथे पाहू शकता तुम्ही तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ट्विस्टर आपले टाकायचे. हे बघा ह्याला थोड्या वेळानं असं पलटी मारून घ्या व्यवस्थित. पलटी मारून झाल्यानंतर छान ह्याला परत एकदा फ्राय होऊ द्या व्यवस्थित. इथे बघा आपण 3 टाकले होते ते बसत नव्हते ह्याच्यामध्ये, म्हणून मी एक नंतर टाकायला घेतला, 2 काढून घेतलेले आहेत. हे आता आपला फ्राय करून झाला आहे. हा तुम्हाला आता प्लेन झालेलं दिसत असेल ते थोडंसं आपल्याला हाताने ते सरळ करून घ्यायला लागेल. आपण मग असे एकदम 3 टाकल्यामुळे ते त्यांना स्पेस झाली नाही, त्याच्यामुळे ते सगळे बसले. आता बघा छान खुसखुशीत झालेले, आवाज पण येतोय, क्रंची झालेत एकदम. गॅस बंद करूया आपण आणि हे पेपरवर काढून घेऊया. हे बघ थोडंसं काय करायचं, हे असे तुम्हाला जर एकसारखे झालेले दिसत असतील थोडं हे हाताने थोडंसं ट्विस्ट करा. हे बघा थोडं थंड होऊ द्या, हात भाजू शकतो. इथे बघा आपले हे ट्विस्टर तयार आहेत. आता ह्याच्यावर काय करायचं आपल्याला, आपल्या आवडीनुसार हे बघा थोडासा चाट मसाला, पेरी मसाला, पेरी पेरी मसाला, असं तुम्ही जो कुठला मसाला आवडत असेल तुम्हाला तो ह्याच्यावर तुम्ही टाकू शकता. ह्याच्यावर तुम्ही मायोनीज पण वापरू शकता, वेगवेगळे सॉस वापरू शकता. तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर नक्की कमेंट करा. आपण तसेसुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरचे हे पोटॅटो ट्विस्टर पाहू शकतो. आता ह्याचं आपण प्लेटिंग करूया. आपण ही प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये केचप घेतले, आपण टोमॅटो सॉस घ्या किंवा तुम्ही डीप मायोनीज घेतलं तरी चाललं, वेगवेगळ्या प्रकारचे डिप्स मिळतात ते पण घेतले तरी चालतात. या पद्धतीने आपण इथे सर्व करूया. अगदी क्रिस्पी बनलेत बघा.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.